राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूला आज एक आठवडा पूर्ण झाला। अजित पवारांचं विमान बारामती विमानतळाजवळ कोसळलं आणि या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला। या अपघातासंदर्भात आता वेगवेगळे दावे केले जात असतानाच ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या गावातील सरपंचांना सांगितलेले घटनाक्रम हादरवून सोडणार आहे। विमान अपघातानंतरही विमानातून प्रवास करणारे काही जण जिवंत होते असं या विधानावरून स्पष्ट होते। या सरपंचांना नेमकं काय सांगितलंय जाणून घेऊयात। त्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। पडले म्हणत गावकरी विमान क्रॅश झालेल्या ठिकाणी पोहोचले। गोजूबावी गावाचे सरपंच कल्याण आटोळे यांनी अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगितलं। विमानतळावर विमान येणे जाणे आमच्यासाठी आता नवीन नाहीये। त्या दिवशी दादा अजित पवार येणार आहेत हे माहीत होतं, पण अचानक विमानाचा वेगळा आवाज झाला आणि पाहिलं तर विमान डाव्या बाजूला कलले आणि विमान जमिनीवर कोसळले। विमान कोसळल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर धूर निघत होता असं कल्याण आटोळे म्हणाले। विमान कोसळल्याचं लक्षात येताच गावातील अनेक जण विमान कोसळलेल्या ठिकाणाकडे मदतीसाठी धावले। पडले असं ओरडत गावकरी मोटरसायकलीवरून घटनास्थळाकडे धावले असं कल्याण आटोळेंनी सांगितलंय। विमानाचा दरवाजा उघडा होता आणि कुणीतरी कल्याण आटोळेसहित गावकरी अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर समोर काय दिसलं याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे। विमानाचा दरवाजा उघडा होता, त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं असं आम्हाला दिसलं। तितक्यात मोठा स्फोट झाला। आमच्या नजरेसमोर होत्याचं नव्हतं झालं। आगीचे लोळ आणि आवाज इतके भीषण होते की आम्ही सगळेजण मागे पळालो असं कल्याण आटोळे म्हणाले। अजित पवारांचं या अपघातात निधन झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कल्याण आटोळेंना अश्रू अनावर झाले। या स्फोटानं अजितदादांना आमच्यापासून हिरावून घेतलं। हा धक्का इतका मोठा आहे की त्यामधून अजून सावरता येत नाहीये असंही कल्याण आटोळे म्हणाले।